15 किंवा 16 लेख संपादकीय लेख डॉक्टरांनी लिहिले, त्यातले 8 या पुस्तकात घेतलेत. पण मी तुम्हाला सांगतो, त्या सगळ्या 15 लेखातून, गेल्या 15 वर्षातल्या त्या लेखातून एक खंत सातत्याने पहिल्यापासून आतापर्यंतच्या लेखामध्ये दिसते. ती खंत काय आहे? तर आपले राज्यकर्ते असंवेदनशील आहेत. आम्ही चळवळी करतो, आंदोलन करतो, याच्याबद्दल यांना असं नाही. हे इतके निगरगट्ट आहेत की आम्हाला होणारा त्रास किंवा आम्ही अगदी पोटतिडकीने ज्या गोष्टी करतो याच्याकडे ते उपहासाने बघतात, उपरोधाने बघतात, उदासीनतेनंतर पाहतातच पाहतात. अगदी डॉक्टरांनी लातूरमध्ये उपोषण केलं, त्याच्या संदर्भातला एक संपादकीय लेख या पुस्तकात आहे. ते म्हणतात की 10 दिवस आम्ही उपोषण केलं, एकही मंत्री, एकही आमदार, खासदार, नगरसेवक त्या उपोषणाकडे फिरकला नाही, एकही सरकारी अधिकारी त्या उपोषणाकडे फिरकला. आम्हीच उपोषण सुरू केलं होतं, आम्हीच उपोषण सोडलं. शेवटचा त्यांचा लेख मुख्यमंत्र्यांना अनावृत्त पत्र या स्वरूपातला आहे. साधनेतला शेवटचा प्रकाशित झालेला, म्हणजे गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याला. मुख्यमंत्र्यांच्या सामाजिक इच्छाशक्तीची सत्व परीक्षा असं त्याचं टायटल आहे. 15 वर्ष कायद्याच्या साठीचा लढा चालू होता. 15ही वर्ष महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचं सरकार होतं. विलासराव 2 वेळा, सुशीलकुमार एकदा, अशोक चव्हाण एकदा आणि पृथ्वीराज चव्हाण एकदा. सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या काळात ही अनास्था कायम राहिली. ती त्या 15-16 अग्रलेखातून तर जाणवतेच, पण त्याच्या आत जी फार कठोरपणे त्यांनी व्यक्त केलेली नाही, मंत्रालयातल्या कटू अनुभवाबद्दल त्यांनी जे सांगितलं होतं ते मलाच नाही, आमच्या आतल्या सर्कलमधल्या कितीतरी कार्यकर्त्यांना, लोकांना सांगितलेलं होतं. ही अनास्था डॉक्टरांच्या मृत्यूनंतरही संपलेली नाही. 10 महिने होऊन गेलेत. तपासाच्या बद्दल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्हाला सगळ्यांना, आम्ही असो, मी असो, अविनाश पाटील असो किंवा आणखी अनेक कार्यकर्ते, लोक विचारतात की काय सांगताय तुम्हाला सरकार, काय सांगतायत पोलीस. आम्ही शांतपणे आणि सम्यक सकारात्मक पद्धतीने सांगतोय की तपास चालू आहे, प्रामाणिकपणे काम करतायत, सिरियस आहेत असं आम्हाला दिसतंय. मी तुम्हाला शब्दशः खरं सांगतो, महाराष्ट्रातले जेवढे जेवढे लोक भेटतात त्यापैकी कोणाचाही आम्ही म्हणतो त्यावर विश्वास बसत नाही. त्या सगळ्यांचं म्हणणं हे आहे की हे सरकार काही करणार नाही, सरकारला माहीत आहे, सरकारमधलेच काही लोक आहेत, सरकारच्या लोकांचं सहकार्य आहे. सरकारच्या बद्दलची विश्वासार्हता पूर्णतः रसातळाला गेलेली, हेच गेल्या 10 महिन्यात आम्हाला जाणवतं. न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवावा असं सांगितलं. मला असं वाटतं की याची आपल्या राज्यकर्त्यांना लाज वाटायला पाहिजे होती, पण ती नाही वाटली. मुख्यमंत्र्यांना वाटली नाही, उपमुख्यमंत्र्यांना नाही, गृहमंत्र्याला नाही, अन्य मंत्र्यांना नाही आणि शरद पवारांना तर नाहीच नाही. ही खरं तर शरमेची गोष्ट आहे की सीबीआयकडे तपास सोपवावा लागतोय. मला तर अलीकडे असं पण वाटतंय की तसा तपास सोपवल्या गेल्याच्या नंतर यांना आतून आपली सुटका झाली असं वाटतंय की काय, की आता आमच्या कोर्टात चेंडू राहिला नाही. मला असं वाटतं की आपल्या ह्या सगळ्या राज्यकर्त्यांनी आणि मंत्रिमंडळांनी जाहीरपणे याच्या संदर्भात माफी मागायला पाहिजे होती.
स्वतःहून माफी मागायला पाहिजे की नाही आम्ही काय करू शकतो. सीबीआयकडे तपास द्यावा लागणे हे आमची नाशक्ती आहे. पण त्याच्या संदर्भात कोणीही काहीही बोलत नाही. सतत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बद्दल डाव्या पुरोगामी सेक्युलर वगैरे वगैरे शक्ती दगडापेक्षा वीट मऊ अशा पद्धतीने पाहतात. आता असं वाटायला लागलं की दगडापेक्षा वीट मऊ असंही आता या लोकांच्या बद्दल म्हणता येईल. खरं सांगायचं तर हे अशा प्रकारचे कार्यक्रम घडवून आणणं, स्मृती विशेषांक काढणं, अशी निवडक संपादकीयांची पुस्तकं प्रकाशित करणं हे अतिशय त्रासाचं आहे. हे काही आनंद सोहळे नाहीत. पण ते आम्हाला करावं लागतं. मला वाटतं की या निमित्ताने एवढं मनोगत पुरेसं आहे. थँक्यू.